स्ट्राइक करतील मॅकमिलन. चला आजच्या दिवसातील दुसरा सामना श्रीराम वर्सेस राजा शिवछत्रपती. पहिला चेंडू चांगला असा पटकावलेला चेंडू, लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पंचांचा निर्णय 4 रन, चौकार. दुसरा चेंडू रॉडनी पाटील मॅकमिलन साठी वरून मारलेला आहे आणि सरळ माईक साऊंड सिस्टम वर आदळत आहे. नरवीर चिमाजी आप्पांचा जय जयकार करत येतोय मॅकमिलनच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. दोन चेंडू 10 धावा. मॅकमिलन डावकरी हाताचा फलंदाज. 2 चेंडूवर सलग चौकार व षटकार मारत 10 धावांवर खेळत आहे. पुढचा चेंडू रॉडनी पाटील याचा मॅकमिलन साठी परत उंचावरून मारलेला आहे. हा पण जाईल सीमारेखा पार. षटकार. 6 धावा. चौथ्या चेंडूसाठी रॉडनी पाटील पुन्हा एकदा सज्ज. मॅकमिलन साठी लो फुल टॉस चेंडू. मॅकमिलनच्या बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 4 चेंडू 15 धावा. क्षमा असावी 17 धावा. पुढचा फलंदाज थॉमस पावकर स्ट्राइक एंडवर. रॉडनी पाटील थॉमस साठी क्षेत्ररक्षण चेंज करत असताना 5वा चेंडू थॉमस साठी रॉडनी पाटील. थॉमसने पॉइंटच्या दिशेने मारलेला आहे. बॉल आणि क्षेत्ररक्षक यांच्या दरम्यान रेस आणि 2 धावा. 5 चेंडू 19 धावा. पॉवर प्लेच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू थॉमस साठी रॉडनी. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न फसला आहे. तरी सुद्धा 1 धाव शेवटच्या चेंडूवर. पहिल्या षटकात 20 धावा राजा शिवछत्रपती संघासाठी. क्षमा असावी श्रीराम 11 संघासाठी. बघूया. चांगला असा टाकलेला चेंडू, पायाकडे जवळ टाकलेला चेंडू, फ्लिक केलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण प्रयत्न फसला.
एक धाव स्ट्राईक वरती आहे मॅकमिलन. थॉमस यांचा चांगला असं क्रिकेट. जो बॅट्समॅन मारत आहे त्या बॅट्समॅनला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न थॉमस यांचा. दुसरा षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. दुसरा चेंडू मॅकमिलन लेफ्ट हँड बॅट्समॅन आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने खेळत आहे. चांगला असा चेंडू टाकलेला बघूया फिल्डर फिल्डिंग मध्ये आणि हा त्याच्या डोक्यावरतून केलेला चेंडू. पंचांचा निर्णय चौकार. 4 धावेनंतर धावसंख्या झाली ती. थँक्यू डीजे. चांगला असा चेंडू. 1 रन सहजरित्या पूर्ण. 1 धावेनंतर धावसंख्या झाली ती 26. चांगला असा धावा श्रीराम संघाच्या. 26 धावा. चौथा चेंडू विनोद डावखुऱ्या त्याचा बॉलर आणि हा पंचांचा निर्णय नो. चला कॅप्टनला विनंती आपण पंचांचा जो का निर्णय आहे त्या निर्णयाला संमती द्यावी आणि पंचाने हा बॉलरला थ्रो बॉल म्हणून दिलाय. तर आयोजकांना पेनल्टी असेल का? 5 धावांची पेनल्टी. 5 धावांची पेनल्टी सुद्धा राजा शिवछत्रपती संघाला लागलेली आहे आणि हा फ्री हिट असेल तर त्याच्या जागेवर बॉलिंग बॅट बॉलर पॉल फ्री हिट. चांगला असा चेंडू पॉल. 1 धाव. काय सांगते वर इज कंप्लीट करायला आहे का ती एकदा बघू बघू विचारू. रेनॉल. चांगला असा चेंडू लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. 1 धावेनंतर धाव संख्या झाली ती 29. तर लक्ष असू द्या जर आपण थ्रो गोलंदाजी केली तर संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्याला गोलंदाजी करता येत नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे धावसंख्या झालेली आहे ती 29.
लेगच्या दिशेने मारलेला चेंडू फिल्डर करते तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धावेनंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा रनआउट होऊ शकतो. आणि चांगली अशी रनिंग द बिटवीन आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलेली आहे. मॅक्विन आणि थॉमस यांच्यामध्ये ओपनर बॅट्समॅन आतापर्यंत चांगली अशी साजेदारी, चांगली अशी पार्टनरशिप त्यांच्या संघामध्ये आहे. पहा महत्वाची सुद्धा असेल, एखादा थ्रो गोलंदाज जर संपूर्ण स्पर्धेमध्ये आढळला तर त्या संघातील जो गोलंदाज असेल त्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅन राहील. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्या संघाला 5 धावांची पेनल्टी देखील असेल. कारण की नेहमीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर स्ट्रिक्ट नियम आपण पाहिलेले आहेत. आपण बघतायत कोहली ब्रॉस डिवाइन ब्रदरहुड याच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली नागवा ट्रॉफी 2025 हे 5वं पर्व आहे. डीजी युवराज आमचे सज्ज असतील आणि त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर कोळी संगीत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. 2 षटकांनंतर 31 धावा झालेल्या आहेत आणि पेनल्टीच्या रन ह्या इनिंग संपल्यानंतर ऍड करण्यात येतील. हसतई गालान शोभतई नथ केसार चांदली देश घट्या 3रं षटक घेऊन मॅकमिलन साठी. राईट आर्म राउंड द विकेट. मॅकमिलन सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेत डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. पुढचा चेंडू घेऊन संदेश येत आहे थॉमस पावकर साठी. फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यात येत आहेत. दुसरा चेंडू थॉमस साठी. संदेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, फुलटॉस, मिड विकेट मध्ये जाता जाता 1 धाव. पुढचा चेंडू मॅकमिलन साठी. संदेश चांगला असा तटावलेला चेंडू, नाटका षटकार. डीजे थँक्यू डीजे. चांगली अशी उत्कृष्ट असं बल्लेबाजी, बॅटिंग, फलंदाज मॅकमिलन आतापर्यंत करत आहेत. वैयक्तिक 30 धावांवरती खेळत आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने, कडा लागून बॅट डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण 4 षटकार, 3 षटकार आणि 2 चौकार पाहिलेले आहेत. 31 धावांवरती खेळत आहेत. वैयक्तिक 31 आणि संघाचा संपूर्ण स्कोर आहे तो 40. स्लोअर मध्ये टाकलेला बॉल, चांगला असा चेंडू संदेश आणि हा ड्रॉप खूप असं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल होतं क्रिकेटमध्ये.
चांगले असे कमबॅक करताना संदेश आपल्या संघासाठी. आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू संदेशांचा. धावसंख्या झाली आहे ती 41. शेवटचा चेंडू. मॅकमिलन तयार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने. मिड विकेट आणि हा विकेट. कमान डीजे. क्षणातून आपल्याला पाहायला भेटलेले आहे. सहजरित्या एक धाव पूर्ण. एम्ब्रोज स्ट्राईक करतील. जुलियसचा पहिला चेंडू फेस करतील ते एम्ब्रोज. चांगला असा चेंडू. चांगला असा फ्लिक केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण रॉड्रीच्या माध्यमातून पण कुठलीही धोकादायक अशी धाव दिली नाही. तिसरा चेंडू जुलियस. थॉमस पावकर आतापर्यंत ओपनिंग बॅट्समॅन. आतापर्यंत चांगली अशी खेळी. वैयक्तिक 10 धावा थॉमस यांच्या बॅटमध्ये आणि पुढे जाऊन प्रयत्न आणि चांगला असा चेंडू. डॉट चेंडू जुलियस यांच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकून 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगलं असं बॉलिंग आपल्याला जुलियस याच्या माध्यमातून पाहायला भेटलेले आहे. खूप सुंदर बॉलिंग जुलियस याच्या माध्यमातून. मलिंगा स्टाईल मध्ये बॉलिंग करताना जुलियस. श्रीलंकाचे जानेमाने बॉलर मलिंगा. चांगली अशी गोलंदाजी. चौथा चेंडू. पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि पंचांचा निर्णय वाईट. एक अवांतर धाव. धावसंख्या झाली ती 43. 44. 44. चौथा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू. मारलेला चेंडू बघूया फिल्डर फिल्डिंग करते तोपर्यंत आणि हा झेलबाद. चांगली अशी कामगिरी थॉमस याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला भेटलेली. 10 धावा वैयक्तिक केलेल्या आहेत आणि पॅव्हिलियन मध्ये परतत असताना थॉमस. जुलियस कमान डीजे. कुठल्या प्रकारच्या धावा आपल्या संघासाठी करणार आहेत त्या आता आपण थोड्या वेळातच पाहत आहोत. जुलियस चांगली अशी कामगिरी. 4 धावा खर्च करून 1 विकेट.
चांगली अशी गोलंदाजी. इस्टर फ्लिक केलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने आणि हा चांगला असा रनआउट होण्याचा प्रयत्न. चांगले असं रवींद्र जडेजाची आठवण करून देताना चांगलं असं थ्रो. राकेश चांगली अशी क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू जुलेस. चांगली अशी गोलंदाजी जुलेसच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटले. 5 चेंडू खर्च करून धावसंख्या खर्च केलेल्या आहेत त्या 4, फक्त 4 आणि 1 विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू पण थोडा वाईट दिशेने टाकलेला चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. एक अवांतर धावसंख्या पोहोचते ती 46. शेवटचा चेंडू आहे जुलियस यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू टाकलेला चेंडू ब्लॉकॉल मध्ये टाकलेला चेंडू. धाव सहजरित्या 2 पूर्ण 1 धाव आणि हा आणि परत एकदा अवांतर धाव आणि वाव चांगला असा हिट रॉडनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटण्याने आत्महत्या करावी केलेली आहे एम्ब्रोज हॅनिंग आपला विकेट देऊन. 2 धावा नंतर धावसंख्या झाली आहे ती 49-48. कमॉन डीजे. कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे नाही तर आपल्याला पेनल्टी लागू शकतो. कमॉन श्रीराम संघ विनंती आहे आपला 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये तर आपल्याला सुद्धा पेनल्टी लागू शकते. नाही शेवटचा षटक राजा शिवछत्रपती. बॉलर कोण? पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतील संदेश राजा शिवछत्रपती संघाकडून. चांगली अशी गोलंदाजी संदेशांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटले आहे. दुसरं षटक घेऊन येतील स्नोविल. स्ट्राईक साठी आहेत स्नोविल. नॉन स्ट्राईकला इस्टर. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा स्नोविल आणि इस्टर आपल्या संघासाठी करतो आणि किती धावापर्यंत रोखू शकतो संदेश आपल्या संघाला. आखूट ब्लॉक खोलवर टाकलेला चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण. 1 धावेनंतर धाव संख्या झाली ती 49. इस्टर स्ट्राईक साठी आलेले आहेत. दुसरा चेंडू टाकतील संदेश. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि गॅप मधून काढलेला चेंडू आणि हा चौकार. उत्कृष्ट असा बॅट इस्टर आप्पा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला आहे तो चौकार. कमांड डीजे बारी. चांगली अशी गॅप मधून टाकलेला चेंडू चौकारासाठी इस्टर आप्पा यांच्या बॅट मधून. तिसरा चेंडू संदेश फिल्डिंग मध्ये काहीतरी परिवर्तन करताना. तिसरा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू पायाला लागून हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव लेग बाय. 1 धाव
एक धावेनंतर धावसंख्या झाली ती 50. 22ची धाव जो डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे लेग बाय. 3 चेंडू शेवटच्या षटकातील शिल्लक. बघूया 3 चेंडू मध्ये इस्टर आणि स्नोविल आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी करतात. चौथा चेंडू टाकलेला आहे लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू. पंचांचा निर्णय असेल तो वाईट. अवांतर एक धाव. धावेनंतर धाव संख्या झाली ती 51. 55 सॉरी स्कोरर सांगतात 55. 55 55. चांगला असा मारलेला चेंडू आणि हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल बाद. इस्टर कमान डीजे. इस्टरची जागा भरून घेतील ते मदन उर्फ मॅडी. तर लक्षात ठेवायचं आहे एखादा फलंदाज जर आउट झाला तर लगेच दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं अपेक्षित गोष्ट गरजेची राहील. 5च्या दिवसात आपला 5-5 षटकांचे क्वालिटी सामने 6 सामने कंप्लीट करायचे आहेत आणि त्याच कारणास्तव कुठल्याही प्रकारचा उशीर होणार नाही आहे. त्याच कारणास्तव प्रत्येक संघाने संघ मालकाने आणि प्रत्येक खेळाडूने या सूचनेवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. चांगला असा चेंडू मारलेला स्क्वेअरच्या दिशेने मारलेला चेंडू. पहिला चेंडू फेस करताना पहिलीच बाउंड्री बॅट मदनच्या बॅट मधून उर्फ मॅडी. पाच धावा ऍड होतील पेनल्टीच्या. धाव संख्या झाली ती 64. 5 धावा ऍड. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील आणि ह्या इनिंग मधील मदन हॉपच्या दिशेने टाकलेला चेंडू. 55चा निर्णय वाईट. एक अवांतर धाव. धाव संख्या झाली ती 65. शेवटचा चेंडू संदेशांचा चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटलेली आहे. आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू चांगला असा चेंडू डॉट चेंडू. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 64 आणि 65 आणि श्रीराम संघाने 66 धावांचा आव्हान राजा शिवछत्रपती संघासमोर ठेवलेला आहे. थोड्याच वेळात आपण राजा शिवछत्रपती यांना धावांचा पाठलाग करताना पाहणार आहोत. बघूया त्या धावा कुठल्या प्रकारे आणि कुठला संघ करेल. थँक्यू. कमन डीजे. डीजे
राजा शिवछत्रपती संघासमोर ठेवलेला आहे. राजा शिवछत्रपती संघ या धावाचा पाठलाग कशा प्रकारे करतो ते आपण थोड्या वेळातच पाहणार आहोत. भलं मोठं असं आव्हान 66 धावांचं आव्हान श्रीराम संघाने ठेवलेलं आहे. चला दोन्ही संघांना विनंती, आपण श्रीराम संघाला विनंती, आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला पंचांनी विनंती, आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करूया. खूप वेळा गाजवू नका, कुठल्याही प्रकारची जास्त टीम मीटिंग करू नका. राजा शिवछत्रपती संघाकडून ओपनर बॅट्समॅन आलेले आहेत विनोद आणि मॅक्सन. राजा शिवछत्रपती संघातील ओपनर बॅट्समॅन विनोद आणि मॅक्सन. स्ट्राईक वरती आहेत विनोद लेफ्ट हँड बॅट्समॅन आणि नॉन स्ट्राईकला आहेत मॅक्सन. श्रीराम संघातून पहिले षटक घेऊन येतील नेल्सन. बघूया तिन्ही खेळाडू आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी करणार आहेत. बॉलर, बॅट्समॅन. पहिला चेंडू, दुसऱ्या इनिंग मधील पहिला चेंडू टाकतील ते नेल्सन. 66 धावांचं रोखण्याचं डिफेंड करतील ते श्रीराम संघ. खोलवर टाकलेला चेंडू, लेग बिफोरचा अप्पेल, पण पंचांवर कुठलाही त्याचा परिणाम नाही. एक लेग बाय, एक धाव. बायच्या माध्यमातून आपलं खातं उघडलेलं आहे राजा शिवछत्रपती संघाने. एक धाव, चांगला असा चेंडू. स्ट्राइक वरती मॅक्सन. बघूया मॅक्सन कुठल्या प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. दुसरा चेंडू, चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला आहे नेल्सन यांनी. स्लोअर ओव्हर मध्ये टाकलेला चेंडू, बॅट्समॅनला तो चेंडू समजलेला नाही. दुसरा चेंडू एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू, चांगला असा गॅप मध्ये मारलेला चेंडू, फिल्डिंग करतो आणि हा एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे. बघूया रनआउट होता आणि चांगलं असं रनआउट घेण्याचा चान्स गमावलेला आहे मदन यांनी. एक धाव सहजरित्या पूर्ण. एक धावेनंतर धावसंख्या झाली ती 2. चांगल्या असा गॅप मध्ये टाकलेला चेंडू, त्याचाच प्रकारचा क्षेत्ररक्षक मॅकमिलनच्या माध्यमातून एक धाव. 3 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. स्नोविल याने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा मारलेला चेंडू वर आकाशात, फिल्डर त्याच्या खाली आणि हा झेल. कोणताही पराक्रम विनोदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटला नाही. कमान डीजे. बघूया रॉडने आपल्या संघाकडे
स्वतः कॅप्टन आपल्या संघासाठी आलेला आहे. 1 डाऊन. बघूया कॅप्टन स्वतः आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी करतोय. पुन्हा मारलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण धावत आहेत पण एक धाव सहजरित्या पूर्ण आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेनंतर धावसंख्या झाली ती 4. रॉडनी चांगलं असं डोकं वापरून फिल्डरच्या वरतून टाकलेला चेंडू. पॉवर प्ले चालू आहे. 3 फिल्डर सर्कलच्या बाहेर आणि सर्व खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्याचाच पुरेपूर वापर करताना रॉडनी स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू आणि हा षटकार चांगला असा. कमांडीचे लवकर फिल्डिंग सजवायचं आहे. पॉवर प्ले नंतर कमीत कमी 3 खेळाडू हे सर्कल मध्ये राहतील. कमीत कमी 3 खेळाडू हे सर्कल मध्ये राहतील. हे सर्व टीम्सने संघाने लक्षात घ्यायचं आहे. चला श्रीराम संघ विनंती आहे आपण लवकरात लवकर फिल्डिंग मांडून घेऊया. सहासष्ट धावांचा पाठलाग करताना राजा शिवछत्रपती संघ. 1 गडी बाद. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 10. दुसरं षटक अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत मॅकमिलन. पहिला चेंडू स्पिन मध्ये टाकलेला चेंडू स्लोअर मध्ये डॉट निर्धाव. मॅक्सन डॉट चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या आतापर्यंत 10. अजून 5 चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्स शॉट पण तो खेळता आला नाही. बॅटची काढा लागून डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 1 धाव. डिक्लेअर स्ट्राईक चेंज. रॉडने स्ट्राईक वरती. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 धाव. 1 धाव खर्च केलेला आहे. तिसरा चेंडू मॅकमिलन. रॉडने यांना स्लोअर मध्ये टाकलेला चेंडू. रॉडने यांचा मारण्याचा प्रयत्न. बघूया फिल्डर फिल्डिंग करते खाली आले आणि सहजरित्या झेल. चांगला असा झेल आब्राम तुलो यांच्या माध्यमातून. आब्राम तुलो चांगला असा झेल टिपलेला आहे. कमांडीचे रॉडनीची जागावरून येतो जॅक्सन. जॅक्सन 2 गडी बाद. धावसंख्या 10-11. आता 66 धावांचा पाठलाग करताना 11 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अजूनही 55 धावांची आवश्यकता. अजूनही 3 षटक शिल्लक. बघूया मॅक्सन आणि जॅक्सन आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची पार्टनरशिप करून संघाला कुठपर्यंत पोहोचून नेत आहेत.
चांगला असा फटका, उत्तुंड मारलेला फटका, फिल्डर आणि त्याच्या खाली झेल. एम्ब्रोज चांगला असा झेल टिपलेला आहे. कमॉन डीजे, चांगला असा प्रयत्न. जॅक्सनच्या जागेवरती ऑस्टिन स्ट्राइक वरती. मॅकमिलन आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत, 1 विकेट, 4 चेंडू टाकून झालेले आहेत, 1 गडी बाद. ऑस्टिन स्ट्राइक करतील. बघूया ऑस्टिन आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी करणार आहे. 5वा चेंडू, पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, स्लोअर मध्ये टाकलेला चेंडू. चांगलं असं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे मॅकमिलनच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू मॅकमिलन यांचा, रिव्हर्स मारलेला चेंडू. बघूया फिल्डर त्याच्या चेंडू मागे धावत असताना आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 धावेनंतर धावसंख्या झाली आहे ती 16, 15. कमॉन डीजे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 11, 15. अजूनही 51 धावांची आवश्यकता राजा शिवछत्रपती संघाला. मॅक्सन स्ट्राइक करतील. इस्टर आपला पहिला चेंडू घेऊन येतील. पहिला वैयक्तिक पहिलं षटक, संघाचा 3रा. चांगला असा चेंडू गॅप मध्ये टाकलेला, फिल्डर फिल्डिंग करतील. तोपर्यंत धाव, 1 धाव सहजरित्या पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण. जॉय मोनिश याच्या माध्यमातून, आपल्याला चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आहे. 1च धाव त्यांनी दिलेली आहे. दुसरा चेंडू, चांगला असा उत्तुंड मारलेला चेंडू, घरात आकाशात गेलेला चेंडू, फिल्डर त्याच्या खाली आणि हा झेल सोडलेला आहे. स्वतःच्याच बॉलिंग वरती इस्टर यांनी आपला 2रा विकेट घेत असताना झेल सोडलेला आहे आणि एकच धाव. 2 चेंडू टाकून जाऊन 2 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत इस्टर आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. 3रा चेंडू इस्टर यांचा. आखूड टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, टाकलेला चेंडू, 1 धाव सर रनआउटचा प्रयत्न, 1च धाव पूर्ण केलेलं आहे. चौथा चेंडू घेऊन येतील इस्टर. ऑस्टिन यांना खूप मोठं आव्हान राजा शिवछत्रपती संघासमोर ठेवलेलं आहे ते श्रीराम संघाने. लॉगांच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगलं असं क्षेत्ररक्षण आब्राम यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 5वा चेंडू इस्टर ऑस्टिन यांना. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून चेंडू स्टंपच्या मागे पडला.
शेवटचा चेंडू इस्टर चांगली अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती बघूया ऑस्टिन आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी करतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा जालविटाच्या मंगारी. दोन धाव पंचांचा निर्णय 2 डिक्लेअर झोन मध्ये पडलेला चेंडू 2 धावेनंतर धाव संख्या झाली आहे ती 20. कमान डीजे. प्रेक्षक वर्ग खूप सुंदर असं मैदानाचा वातावरण. पुन्हा एकदा मॅकमिलन वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतील राजा शिवछत्रपती संघासाठी. संघाचा चौथा आणि वैयक्तिक दुसरं. वाईट चांगला असा फटकार आणि हा उत्तुंड मारलेला षटकार नाकवा षटकार. कमान डीजे. गाणं नाक पॉवरच्या प्रॉब्लेम मुळे थोडासा तांत्रिक बिघाड डीजे मध्ये. आपल्याला गाणं नंतर ऐकवलं जाईल. दुसरा चेंडू आपला आयोजकांनी त्यांच्याकडे पंचांकडे दुसरा चेंडू द्यायचा आहे. आयोजक यांना विनंती आहे. चांगला असा फटकार मॅक्सन यांच्या बॅट मधून. उत्तुंड असा षटकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न लॉंगांच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतो तोपर्यंत एक धाव सहजरित्या पुन्हा 2 धावेचा प्रयत्न आणि रनआउट होण्याची शक्यता पण सहजरित्या 2 धावा पूर्ण. चांगला असा रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला भेटला आहे ऑस्टिन आणि जे मॅक्सन यांच्या मध्ये. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत मॅकमिलन यांनी चौथ्या षटकात. चांगला असा मारलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर बॉलच्या खाली आणि चांगला असा झेल. चांगला असा प्रयत्न मॅक्सन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले पण प्रयत्नात ते यशस्वी झाले नाहीत. एक षटकारच्या मदतीने धावसंख्या त्यांनी केलेली आहे ती 13. वैयक्तिक धावसंख्या 13. दुसरा बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जात आहे तो संदेश. बघूया संदेश आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी तो करणार आहे. 66 धावांचा आव्हान त्यांना 66 धावांचा आव्हान त्यांच्या समोर श्रीराम संघाने ठेवलेला आहे. आतापर्यंत राजा शिवछत्रपती संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत त्या 28 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चौथा चेंडू चांगला असा चेंडू मारण्याचा प्रयत्न स्लोअर मध्ये टाकलेला चेंडू. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. अजूनही खूप असा धावांचा पाठलाग राजा शिवछत्रपती संघाला करण्याचा आहे. मारण्याचा प्रयत्न डोफाट एक शॉट मारण्याचा प्रयत्न पण तो प्रयत्न फसलेला आहे. चांगली अशी गोलंदाजी मॅकमिलनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला चेंडू. बघूया हा क्षेत्ररक्षकाच्या हातात पडतो की खाली आणि हा झेल बाद. चांगला
नॉन स्ट्राईक मध्ये नवीन बॅट्समॅन आहे रेनॉल्ड. बॉलर रेनॉल्ड, बॉलर सुद्धा शेवटचा षटक घेऊन येतील रेनॉल्ड. 6 धावामध्ये 6 चेंडूमध्ये खूप अशा धावा आतापर्यंत राजा शिवछत्रपती संघाला हव्या आहेत. रेनॉल्ड, ऑस्टिन, फुलटॉस टाकलेला चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एक धाव संख्या सहजरित्या पूर्ण. एक धावेनंतर धाव संख्या झाली आहे ती 29. अजूनही 67 धावा 37 धावाची आवश्यकता. रेनॉल्ड आणि नो, पंचांचा निर्णय नो. लक्षात असू द्या हा बॉल चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिट बघूया फ्री हिटचा फायदा कितपर्यंत करतात रेनॉल्ड. मारण्याचा प्रयत्न, खराब असं क्षेत्ररक्षण आणि तिकडे सुद्धा खराब क्षेत्ररक्षण. एक धाव सहजरित्या पूर्ण. मॅचची आशा सोडलेली, परंतु मी सांगेल की प्रत्येक खेळाडूने ही मॅच मध्ये राहायला पाहिजे, आशावादी असलं पाहिजे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे काही सांगता येत नाही काय होईल तसं. पुन्हा एकदा फुलटॉस टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय वाईट. आपल्यामध्ये उपस्थित आहेत स्पोर्ट्स आउटचे प्रोप्रायटर केजल यांचं स्वागत व्यासपीठावरती. चांगला असा लॉंगांच्या दिशेने मारला चेंडू, षटकार, एकदा नाकवा षटकार यांच्या ऑस्टिन यांच्या बॅट मधून. कमान डीजे. चौथा चेंडू, चांगला असा चेंडू, पंचांचा निर्णय वाईट. एक अवांतर धाव. धाव संख्या झाली आहे ती 38. शेवटच्या षटकातील तीन चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. 2 चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, चांगला असा चेंडू रेनॉल्ड यांच्या माध्यमातून ऑस्टिन यांना चकवलेला आहे. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील आणि इनिंग मधील दुसऱ्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. स्लोअर मध्ये टाकलेला चेंडू आणि हा षटकार. तर अशा प्रकारे श्रीराम संघ एक चेंडू शिल्लक आहे आतापर्यंत. एक चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली आहे ती 44. शेवटचा चेंडू, चांगला असा मारलेला चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू. बघूया झेल होतोय की आणि हा झेल बाद. अशा प्रकारे श्रीराम संघ विजयी झालेला आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण हँडशेक करून मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, लाईन मध्ये आपण हँडशेक करण्यासाठी जाणार. राजा शिवछत्रपती संघ यांना विनंती आहे की आपण ग्राउंड मध्ये श्रीराम संघाचे खेळाडूंना हँडशेक करायचा आहे, लाईन मध्ये जायचं आहे. आणि आता लवकरच टॉस होईल. विजडम वर्सेस श्रीराम संघ. श्रीराम संघाच्या कॅप्टन्सने लवकर आपल्या टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. श्रीराम संघातील कॅप्टन्स मदन
यांना विनंती आहे की आपल्याला लाभलेले टॉस का बॉस जानेमाने खेळाडू वेलकम संघातील जानेमाने खेळाडू टॉस का बॉस विजय डांबर आपल्याला आज लाभलेले आहेत त्यांचे स्वागत टॉस का बॉस चांगले असे खेळाडू विजय डांबर